आतला जर मुलगा असेल 1, त्यानंतर 18 वर्षाच्या आतील जर मुलगी असेल 2, त्यानंतर पती आणि पत्नी या चौघा जणांचं झालं एक कुटुंब। मंडळी, पीएम किसानच्या संदर्भात एक मोठा अपडेट आलेले, काही बदल करण्यात आलेले, अशा पद्धतीचे काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। या व्हिडिओच्या मागचं सत्य काय? खरंच पीएम किसानचे पैसे हे बंद होणार आहेत का? बंद जर होणार असतील तर कोणत्या व्यक्तीचे बंद होणार आहे? नेमकं सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्याचबरोबर तारीख सुद्धा काही दिवसात डिक्लेअर केली जाणार आहे। ही तारीख कधी डिक्लेअर केली जाऊ शकते या संदर्भात सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या YouTube चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक वेळ सबस्क्राइब करा, म्हणजे सबस्क्राइबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा, त्यानंतर एक घंटीचं बटन दिसेल त्या घंटीला ऑन करून ठेवा आपल्याला, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच आपल्याला पाहायला मिळेल। सहर्ष स्वागत आहे। आणि मित्रांनो, ज्या पद्धतीने पीएम किसानचे पैसे आपल्याला दरवर्षीप्रमाणे 6000 रुपये दिले जातात, त्यामध्ये 4 महिन्याला 2000 रुपयाचा हप्ता, अशाप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आली होती। आणि या योजनेअंतर्गत बरेच काही शेतकऱ्यांना आतापर्यंत 18 हप्त्याचं वितरण हे करण्यात आलेले आहे। परंतु बरेच काही व्हिडिओ आलेले आहेत, बरेच काही मोठे बदल करण्यात आलेले अशा पद्धतीने सांगण्यात आलेले। परंतु मित्रांनो, यामध्ये बदल कोणत्याही प्रकारचे करण्यात आलेले नाहीत। ज्या पद्धतीने 2019च्या नियमानुसार ज्या अटी लागलेल्या होत्या त्या सुरुवातीला सुद्धा लागलेल्या होत्या आणि त्या आता सुद्धा त्याच चालू आहेत। परंतु यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून, बऱ्याच टॅक्स इन्कम असतील त्यांच्या माध्यमातून फॉर्म भरण्यात आले होते। यामध्ये कशा पद्धतीने ते फॉर्म रिजेक्ट होणार आहेत आणि कोणत्या व्यक्तीचे पैसे हे बंद होणार आहेत याविषयी थोडक्यात माहिती देतो। मित्रांनो, स्पष्टपणे सांगतोय मित्रांनो, ज्या पद्धतीने 18 वर्षाची आतला जर मुलगा असेल 1, त्यानंतर 18 वर्षाच्या आतील जर मुलगी असेल 2, त्यानंतर पती आणि पत्नी या चौघा जणांचं झालं एक कुटुंब। आता यापैकी 18 वर्षाच्या आतला जर मुलगा असेल तर याचे पैसे बंद होणार। त्यानंतर जर सगळ्याला मिळत असेल तर त्यानंतर 18 वर्षाच्या आतील जर मुलगी असेल तिचे पैसे बंद होणार। त्यानंतर पत्नी असेल हिचे सुद्धा पैसे बंद होणार। फक्त कुटुंब प्रमुख 1 या व्यक्तीचे मात्र मालकाचे पैसे चालू राहणार आहेत। बाकी या 3 व्यक्तीचे पैसे बंद होणार आहेत। जर तुमच्या घरात 18 वर्षाच्या आतील 2 मुलं आणि पत्नी, जर पती जिवंत असतील तर या तिन्हीचे पैसे बंद होणार आहे। परंतु आता दुसरा विषय, जर पती जर मयत असतील आणि यामध्ये जर मुलगा असेल आणि लहान मुलं असतील 2, तर हिचं झालं एक कुटुंब। या बाईला मात्र पैसे मिळणार आहेत, या 2 लेकराला मात्र पैसे मिळणार नाहीत, कारण तर ते पालनकार आहेत, लहान आहेत, 18 वर्षाच्या आतली आहेत। आता हे झाला दुसरा विषय स्पष्ट। त्यानंतर मित्रांनो, जर मुलगा 18 वर्षाच्या जर वरती असेल तर याचं कुटुंब हा स्पेशल असतो। यांना कोणत्याही प्रकारचा आधार लागत नाही किंवा तो सज्ञान झालेला असतो। 18 वर्ष झाल्यानंतर तो स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतो। त्या कारणाने जर त्याच्या नावावर जमीन असेल 2019च्या अगोदरची तर त्याला मात्र पैसे मिळणार आहे, त्याचे पैसे हे बंद होणार नाहीत। त्याचबरोबर ती पत्नी असेल, तिचा नवरा जर मयत असेल त्या बाईला सुद्धा पैसे मिळणार आहेत। त्याचबरोबर जर पती असतील तर बाईला पैसे मिळणार नाहीत, परंतु मालकाला पैसे मिळणार आहेत आणि मुलाला सुद्धा पैसे मिळणार आहेत। यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल हा केला जाणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स पेअर। जर एखाद्या घरातील व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती असेल, एखादा टॅक्स पेअर असेल, म्हणजे एखादं मोठं दुकान असेल आणि तो जर व्यक्ती जर टॅक्स भरत असेल तर त्या मात्र पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत। जर आतापर्यंत पैसे मिळाले जरी असतील तर त्या शेतकऱ्यांचे पैसे हे परत वापस करावे लागणार आहेत, त्याशिवाय त्याला पर्याय नसणार आहे। कारण तर त्यांचं इन्कम टॅक्सचं जे पेमेंट आहे, जे पैसे आहेत, त्याला मात्र हे मिळणार नाहीत। जोपर्यंत ते पैसे स्वतःहून भरणार नाही तोपर्यंत ते पैसे त्या शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स हे मिळणार नाही। आता दुसरा विषय, एखाद्या व्यक्तीकडे फोर व्हीलर असेल, मोठी गाडी असेल आणि तो व्यक्ती यामध्ये जर पैशाचा लाभ घेत असेल, त्याही व्यक्तीला पैसे मिळणार नाहीत। एखादा व्यक्ती नोकरीधारक असेल, एखादा पेन्शनधारक असेल, एखादी गव्हर्नमेंटची पगार उचलत असेल, शिक्षक असेल, वकील असेल, कलेक्टर असेल, अशा काही व्यक्ती होत्या, त्या व्यक्तीला सुद्धा पैसे मिळणार नाहीत। त्याही व्यक्तीला जे पैसे आतापर्यंत जरी मिळाले असतील तेही सुद्धा व्यक्तीला ते पैसे वापस करावे लागणार आहे, त्याशिवाय त्याला सुद्धा पर्याय नाही। जर नाही केलं तर कायदेशीर कारवाई त्याच्यावरती सुद्धा होणार आहे। दुसरा विषय हा झाला क्लिअर। जर लहान मुलगा जर 18 वर्षातील जर आतला असेल आणि तो झाला एक कुटुंब, 18 वर्षातील आतला मुलगा, मुलगी, पत्नी आणि पती,
अशा पद्धतीचं जर 4 जणांचं कुटुंब असेल तर ते मुलं यामध्ये 2 मुलगा नापात्र केला जाणार आहे, ती पत्नी सुद्धा नापात्र केला जाणार आहे. परंतु त्या मुलीचा त्या व्यक्तीचा त्या बाईचा जर पती वारलेला असेल तर त्या व्यक्तीला मात्र पैसे हे मिळणार आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही. त्याचबरोबर ज्या पद्धतीने 2019चा जो नियम आहे, 2019च्या नियमानुसार त्या व्यक्तीकडे जर सुरुवातीला जमीन असेल तर त्या व्यक्तीला मात्र पैसे मिळणार आहे आणि त्या व्यक्तीनं जर आतापर्यंत जर फॉर्म नसेल भरला तर ती व्यक्ती परत फॉर्म सुद्धा भरू शकते. त्यालाही कोणत्या प्रकारची अडचणही येणार नाही. जर 2019च्या अगोदरची जमीन असेल तर. त्यानंतर 2019च्या नंतरचं जर दानपत्रक असेल किंवा एखाद्या व्यक्तीने खरेदी जमीन केलेली असेल त्या व्यक्तीला मात्र कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरता येणार नाही आणि त्या योजनेत सुद्धा त्याला सहभाग हा मिळणार नाही. या पद्धतीने 2019चे नियम सुरुवातीला सुद्धा लागू होते, आताही सुद्धा लागू आहेत. आणि जर एखाद्या घरात जर 4 व्यक्ती असतील त्याचा मुलाचं आधार कार्ड जोडलं जाणार आहे, त्या मुलीचं आधार कार्ड जोडलं जाणार आहे, त्या पत्नीचं आधार कार्ड जोडलं जाणार आहे आणि पतीचं. अशा पद्धतीचं 4 जणांचं आधार कार्ड हे जोडलं जाणार आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून जो डाटा आहे तो जमा सुद्धा केला जाणार आहे. त्याची प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे. जर परत सांगतो 18 वर्षाच्या आतला जर मुलगा असेल, मुलगी असेल, पत्नी असेल आणि पती असेल, याचं झालं एकाचं 4 जणांचं झालं एक कुटुंब. जर 18 वर्षाचा जर मुलगा वरी असेल, मुलगी वरी असेल आणि त्या व्यक्तीच्याकडे नावान जर जमीन असेल तर व्यक्ती ती सज्ञान झालेली आहे. ती व्यक्ती स्वतःचा निर्णय घेऊ शकतो. त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये धोका नाही किंवा त्या पैसे त्या व्यक्तीचे बंद होणार नाहीत. त्या व्यक्तीला, त्या महिलेला, त्या पुरुषांना किंवा त्या मुलींना हे पैसे चालू राहणार आहे. जर एखाद्या विधवा महिलेचा पती वारलेला असेल त्या विधवा महिलेला सुद्धा हे पैसे चालू राहणार आहेत. त्यानंतर दुसरी एक गोष्ट, जर एखाद्या घरातील व्यक्ती, ही सुद्धा एक महत्त्वाची आहे, जर एखादी घरातील व्यक्ती समजा एखाद्या महिलेचा जर पती वारलेला असेल ती पॉलिसी आपल्याला ट्रान्सफर सुद्धा करता येते. त्या व्यक्तीचा आधार कार्ड, ते पॉलिसी नंबर म्हणजे MH नंबर असतो ते असा घेऊन आपल्याला आधार सेंटरवर म्हणजे ऑनलाईन सेंटरवर जायचं आहे. त्यानंतर ती पॉलिसी जी आहे ती पतीच्या नावाची पूर्णपणे पॉलिसी त्या पत्नीच्या नावावर, त्या मुलीच्या नावावर ही ट्रान्सफर केली जाऊ शकते. त्या मुलाच्या नावावर सुद्धा ट्रान्सफर केली जाऊ शकते आणि त्या मुलीच्या नावावर सुद्धा ट्रान्सफर केली जाऊ शकते. कारण तर वारसानुसार ते पैसे पूर्ण त्या फॅमिलीचे अधिकार असतो, त्या कारणाने ते पैसे त्या मुलीवर किंवा त्या मुलाच्या खात्यावर हे पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. ती पॉलिसी ट्रान्सफर केली जाऊ शकते. अशा पद्धतीचे नियम जे आहेत 2019चे ते पूर्णपणे सुरुवातीला सुद्धा होते, आताही सुद्धा तेच नियम आहेत. परंतु ज्या पद्धतीने काही लोक चुकीच्या पद्धतीने पैसे घेत होते त्यासाठी ही वचक बसावी, त्यासाठी कुठेतरी शासनाच्या माध्यमातून मोहीम चालू करण्यात आलेली आहे. यामध्ये परत कोणत्याही प्रकारचे निकष मोठ्या प्रमाणात बदल हे करण्यात आलेले नाही. पूर्वीचे जे नियम आहेत ते परत रिपीट करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिव.